अंध विद्यार्थ्यांना कसं लिहिण्या वाचण्यासाठी ब्रेल लिपीचा उपयोग हा फार म्हणजे महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे जो शिक्षणापासून अंध विद्यार्थी जो वंचित कुठेतरी राहिला असता तो आज नाहीये वंचित. नमस्कार, माझं नाव महेश गायकवाड. जून 2016 मध्ये या अंध आणि मतिमंद मुलांची शाळा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. आज या शाळेमध्ये आपल्या इथे 100पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि प्लस बरेचसे विद्यार्थी इथे शिकून गेलेले आहेत. साधारणतः 22 विद्यार्थी या शाळेतून 12वी पासआउट होऊन गेलेले आहेत, जे आता काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे, काही विद्यार्थी ग्रॅज्युएट आहेत, ग्रॅज्युएशन करतायत. आता काही विद्यार्थी 11वीला आहेत, काही विद्यार्थी बाहेर शिक्षण घेत आहेत. त्यांचा सगळा खर्च हा आपला जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आपण करतो. काही विद्यार्थी UPSCचा अभ्यास करतात, MPSCचा करतात. यांचा सगळ्यांचा आपण सगळा खर्च जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था करते. तुम्ही इथे एक शिक्षक आहेत आणि ॲज प्रिन्सिपल म्हणून ही शाळा स्थापन केल्यापासून जबाबदारी माझी आहे. अच्छा. हां. तर मुलांना शिकवताना असं तुम्हाला म्हणजे कोणत्या गोष्टी, कारण की ते त्यांना समजवणं कठीण आहे की याच्यामध्ये मॅडम 2 प्रवर्गाची आपली मुलं आहेत, अंध आणि मतिमंद. मतिमंद हां. ते मतिमंद मुलांसाठी आपण स्पेशल टीचर, मतिमंद मुलांसाठी वेगळे आहेत, अंध मुलांसाठी वेगळे टीचर आहेत. दोन्ही शाळा वेगळ्या दाखवतो आपण. आणि अंध विद्यार्थ्यांना कसं लिहिण्या वाचण्यासाठी ब्रेल लिपीचा उपयोग हा फार म्हणजे महत्त्वाचा आहे, म्हणून त्यांना आपण ब्रेल लिपी शिकवतो. मग ते स्वतः लिहायला वाचायला त्यांच्या म्हणजे स्वतः दुसऱ्यावर डिपेंड न राहता लिहिता वाचतात. जेव्हा अंध विद्यार्थी एखाद्या नॉर्मल शाळेत शिकतो तेव्हा वाचण्या लिहिण्यापासून सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर डिपेंड त्यामुळे विशेष शाळेत विद्यार्थी आल्यावर ह्या गोष्टींचा सामना करावा लागत नाही त्यांना. पालघर जिल्ह्यात ह्या मतिमंद आणि अंध विद्यार्थ्यांना हे म्हणजे निलेश सांबरे सारख्या सरांची खूप गरज होती. हो. नितांत गंमत अशी आहे की जेव्हा ही शाळा सुरू करायची जेव्हा संकल्पना केली तेव्हा आम्ही खेडोपाड्यामध्ये एक सर्वे केला. बऱ्याचशा ठिकाणी असे काही विद्यार्थी होते जे 7वीपर्यंत शिकले होते जिल्हा परिषदच्या शाळेत. घरी बसले होते, कारण दुसरीकडे शाळा शिकायला नाही, बाहेर पालक पाठवायला तयार नाही, का तर एकटा कसा जाईल, त्याला सोबत नाही वगैरे. दुसरी गोष्ट म्हणजे जरी 7वीपर्यंत शिकलेला होता तरी पण तो पूर्ण डिपेंड असल्यामुळं आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हता. तो लिखाण वाचनाच्या माध्यमातून त्याला वाचायला वगैरे या गोष्टींची सर्व अडचण. आणि हे अंध विद्यार्थ्यांचं शिक्षण खूप महाग आहे. आणि ह्या शाळा मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आहेत. आणि आपल्याकडच्या पालकांना आजही सगळ्यात 100% पालकांना ही आपली शाळा अजूनही माहीत नाहीये. हां, आता बऱ्यापैकी सगळी माहिती झालेली आहे. आणि त्याच्यामुळे जो शिक्षणापासून अंध विद्यार्थी जो वंचित कुठेतरी राहिला असता तो आज नाहीये वंचित. मग यांना तुम्ही शिक्षणाबरोबर हे म्युझिशियन वगैरे पण हो, म्युझिक शिकवतो त्यांना. कॉम्प्युटर पण मुलांना आपण शिकवतो. क्रीडामध्ये पण आपली मुलं आज जी समाज कल्याणची जिल्हा परिषदची स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आपल्या 22 अंध विद्यार्थ्यांनी 2 मतिमंद विद्यार्थी असं 24 विद्यार्थ्यांचं स्टेट लेवलला सिलेक्शन झालेलं आहे. आणि आताच सोमवारीच ना 26 तारखेला आपल्या 2 मुली ज्या मागच्या वर्षी 12वीला विक्रमगड हायस्कूलमध्ये शिकत होत्या आणि
आपल्याच विद्यार्थिनी 10वीपर्यंत आपल्याकडे शिकल्या, प्लस सगळा खर्च अजूनही त्यांचा आपण करतो. त्या आपल्या 2 विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनमध्ये अंध विद्यार्थिनी नॅशनलला गेलेले आहेत. तर ते आपलं सध्याचं जे राष्ट्रीय विज्ञान परिषद सुरू आहे त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट आहेत. आणि 2 सर ह्यांना थोडं तरी दिसतं ना. काही विद्यार्थी जे आहेत याच्यामध्ये बसले त्यापैकी नाही कोणाला दिसतंय याच्यामध्ये? कोण दिसते बाबू? रोशनला थोडंसं दिसतंय. रोशन कोण आहे? रोशन. हा रोशन तुला दिसते. कितवीला आहे तू? मी आहे 8वी. 8वीला. आणि इथे काय काय शिकतो तू? सगळं शिकतो? म्युझिक पण शिकतो? हो. अच्छा, काय नाव तुझं? माझं नाव रोशन. पूर्ण नाव? रोशन वाला मालकरी. अच्छा, वडील काय करतात? कामाला जातात. कामाला जातात. आणि आई घरी? आई शेतीचं काम करते. शेतीचं काम करते. अच्छा, इथेच राहतो तू? हो. अच्छा, काय नाव बाबू तुझं? साहिल गोविंद भुजाड. अच्छा, इथे तू काय काय शिकतो? इथे मी कम्प्युटर पण शिकतो? कम्प्युटर शिकतो. अजून म्युझिक वाजवणं ते शिकतो. हा. काय खेळ आवडतं ते सांगा. खेळ काय आवडतो तुला? कोणतं खेळतो? बुद्धिबळ. बुद्धिबळ खेळतो? अरे बापरे, त्याच्यामध्ये तू हुशार आहे वाटतं. हुशार आहे ना? त्याचं पण सिलेक्शन झालंय? सिलेक्शन झालंय तुझं? हो. कशामध्ये? बुद्धिबळ. बुद्धिबळ खेळामध्ये? हो. अच्छा, इथे मुलगी पण आहे, ते विद्यार्थिनी आहे. काय नाव बेटा तुझं? भक्ती जगदीश पाटील. भक्ती जगदीश पाटील. जगदीश पाटील. कितवीला आहे तू? 8वी. 8वी. दिसतं तुला थोडं तरी? नाही. आणि ते शिक्षक वगैरे कसं शिकवतात तुला? छान शिकवतात? हो, खूप छान शिकवतात. हा का? काय तुला काय व्हायचंय मोठं होऊन? अच्छा, ठीक आहे. स्वप्न काय आहे तुझं? गायिका व्हायचं. गायक व्हायचंय?